बातमी आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भात। प्रकरणाचा तपास आता थेट राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरापर्यंत पोहोचलाय। राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरात आरोपी सिया आणि तिचा प्रियकर आरोपी चेतन या दोघांनी लग्न केल्याची माहिती मिळते। त्यामुळे तसं खरंच लग्न झालं होतं की नाही याचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक राजस्थानात खाटूश्याम मंदिरात दाखल झालंय। तिथले सीसीटीव्ही फुटेज काढून खरंच असं काही घडलं होतं का याचा तपास केला जातोय। डिसेंबरमध्ये हे दोघे मित्रमैत्रिणींसह राजस्थानला सहलीला गेले होते, तेव्हाच या दोघांनी लग्न केल्याचा संशय आहे। दोघांच्या मोबाईलमधील चॅट पोलिसांनी तपासला असता दोघे एकमेकांशी पती पत्नी असल्याप्रमाणे बोलत होते। त्यामुळे खरंच या दोघांचं लग्न झालं होतं का याचा तपास सध्या केला जातोय। मंदार गोंसारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पुणे पोलीस खाटूश्याम मंदिरामध्ये जाऊन पुढचा तपास करतायत। हा तपास या प्रकरणामध्ये किती महत्त्वाचा ठरणार आहे? सिया आणि चेतन यांच्या मोबाईलमधला डेटा जेव्हा पोलिसांनी रिकव्हर केला तेव्हा हे दोघे एकमेकांना पती पत्नी समजत होते, पती पत्नीसारखं एकमेकांशी बोलत होते, पती पत्नींसारखं एकमेकांशी वागत होते असं समोर आलं आणि त्यामुळे या दोघांनी खरंच लग्न केलं होतं का? आणि याबाबत जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की डिसेंबर महिन्यात हे दोघेही त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसह राजस्थानमध्ये पिकनिकसाठी गेले होते आणि तिथं दोघे खाटूश्याम नावाचं जे मंदिर आहे त्या मंदिरात गेले होते। त्या मंदिरात जाऊन या दोघांनी लग्न केल्याचा संशय आहे आणि त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक राजस्थानमध्ये दाखल झालं आहे आणि या खाटूश्याम मंदिरातील सीसीटीव्ही या पथकाकडून तपासले जात आहेत। आणि या दोघांनी जर लग्न केलं होतं हे जर उघड झालं, वास्तवात तसं जर घडलं असेल तर या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळेल। म्हणजे लग्न करून या सियानी ज्या केतनची हत्या झाली त्याला त्याच्या कुटुंबियाला फसवलं का, तिच्या स्वतःच्या घरातल्यांना तिच्या आईवडिलांना देखील अंधारात ठेवलं का, असे एक ना अनेक प्रश्न यातून निर्माण होणार आहेत। त्यामुळे पुणे पोलिसांचा हा तपास महत्त्वाचा मानला जातोय। पुणे ग्रामीण पोलिसांचं तपास पथक त्यासाठी राजस्थानमधल्या खाटूश्याम मंदिरात दाखल झालंय। माधवी, या संदर्भात महत्त्वाचे तपशील जाणून घेत राहू। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।